त्यांनी इथे शिडी लावली आहे आणि आता हे रामफलाचं झाड आहे. रामफलाचा पाला पूर्ण पडून गेला. आता त्यावरती फक्त काहीतरी 4-5 तेवढे रामफळ असतील. तर हे काढतात आहेत. हे बघा, बघू. आहे बऱ्यापैकी मोठा. अगोदरचे सर्व मोठे होते नाही का हो? आता जरा जरा छोटे छोटे झाले. अगोदरचे जे होते ना, असे हातात पण राहायचे नाही, एवढे मोठे होते. आता हे छोटे आहेत. हाय 4-5 ते आहे ना, सांगते काढा. ओ, काढला नाही. उतरा खाली. आता एकदम वर शेंड्यावर आहे ते मरू दे, ते नका काढू, जाऊ दे. दुसऱ्या हाताजवळ असतील तर काढा. आता इथे दुसरा पण त्यांना दिसला. हा बघा, काढलात. ओ, 2 काढला नाही. द्या. 2 काढला नाही, 3 झाले. ओ, हा सुद्धा तयार झालाय का? मग हा जवळ आहे, मी काढते. हा म्हणजे काय? ठीक आहे, थांबा, आली. हे बघा, एकदम माझ्या हाताजवळ आहे. म्हणजे मी असं जरा फांदी खेचून घेतली आणि एकदम हाताजवळच आहे माझ्या. आता हा मी काढते. बापरे. ओ, आपल्या परसवात आपण स्वतः रुजवलेली जी झाडं आहेत आणि त्यावरचा जो फल काढण्याचा जो आनंद आहे, खरंच खूप मस्त. हे आमच्या मागच्या परसवामध्ये ना, ते लिंबूचं झाड आहे आणि त्यावरती किती लिंब धरलेत बघा. वर्षातून 2 वेळा याच्यावरती लिंब धरतात. पण बरोबर सर्व तयार झालेली नाही आहेत. आणि जी तयार झालेत ना, ती मी काढली आहेत. त्यांना सांगितलं काढा. हे बघा, एवढी काढली. कोणती कोणती तयार झालेत. एवढी मिळाली. आणि चिकूचं झाड सुद्धा आहे आमच्या परसवात. त्यावर सुद्धा हे 4 चिकू मिळाले. चिकू तयार झालेत, 2 दिवसात पिकतील. तर आता तुम्हाला दुसरी फळं पण दाखवते. इथे मी यांच्याकडनं रामफल काढून घेतले. म्हटलं तयार झालेले रामफल आहेत ना, ते द्या इकडे. हे बघा, 4 रामफल काढला मी. हे सुद्धा घेते. तुम्ही म्हणाल काकी हे सर्व फळं आता कशाला काढतात आहेत? सांगते तुम्हाला. सर्व फळं जे तयार झालेत ना, थोडी थोडी सर्व मी काढून जमा करते. मागच्या परसवात ना, आज एवढी फळं मिळाली. आता चिकू आहेत ना, 2 दिवसापूर्वी आहे ना, 7-8 काढून ठेवले होते. ते सुद्धा आता तयार होतील. हे बघा, एवढी काढली आम्ही ही फळं. आता सीझन कोणता आहे यांना पण सांगते, थोडी फळं घेऊन या. आणि मग तुम्हाला सांगते ते सर्व आम्ही फळं आणून काय करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, विसरू नका.
काय हो, काय आणलं ते? पोरांना काहीतरी पाहिजे ना. हा हा ते अख्खाने पेरू दिले हा. आणि आपल्या झाडावरचे आंबे आणले. अच्छा अच्छा अच्छा. हा बघते. मी म्हटलं गेले कुठे? आपल्या इकडे वाट बघते म्हणून इथं बसले अंगणामध्ये जरा. त्यांना न्यायला काहीतरी पाहिजेच ना पोरांना. हो. तुम्हाला सांगू का, आम्ही जातोय उद्या मुंबईला. आता मुंबईला जातोय म्हटल्याच्या नंतर आता सीझन आहे बरोबर, आंबा फणस. मग आता खाली हाताने कसं जायचं? आणि अजून काय आमच्या इथे गावामध्ये नाही आंबा पिकलाय नाही फणस पिकलाय, पण काहीतरी न्यायला हवं ना. म्हणून साठी यांनी आणल्या आमच्या झाडावरून कच्च्या कैऱ्या. आणि यांच्या बहिणीने दिलं आपल्या मुलांचं, काय बोलतात ते, भाचे ना, म्हणजे आत्यानी माझ्या मुलांसाठी दिलं. असे मस्त पेरू दिले. हे बघा, यांच्या बहिणीने दिले पेरू. ती म्हणाली घेऊन जा पोरांसाठी. आणि हे कच्च्या कैऱ्या, त्या का पिकणार नाही, पण काहीतरी भेट हवी ना. दाखवते तुम्हाला किती आणलेत ते. हे बघा, या बघा, ह्या एवढ्या कैऱ्या. आता थोड्या दिवसांनी पिकतील, मग आता सगळ्या कच्च्या कैऱ्या कशाला काढायच्या ना. आता मे महिन्यात तर येतीलच पोरं. आता हे पेरू, हा, पेरू तयार पण झाले ते बघा. म्हणून आजच यांना सांगितलं की त्या आकानी बोलवलंय तर तुम्ही जाऊन घेऊन या. मग हे जाऊन तिने झाडावरून ताजे ताजे काढून दिले यांच्या बहिणीने, म्हणजे माझ्या नंदेनी. एवढे पेरू. ह्या पपया पण झाडावर पिकल्या होत्या, पण ह्या पपया नेणार नाही. ह्याचं गाडीमध्ये सगळं कोचिंबर होऊन जाईल, म्हणून ह्या पपई नेणार नाही. हे बघा 2 पिकल्यात, पण हे नेणार नाही. हे बघा, आणि हे 4 रामफलं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आता हे सर्व आम्ही कशाला काढतोय तुम्हाला मी सांगते. मग तुम्हाला हेच सांगायचं होतं की आम्ही जातोय उद्या मुंबईला, मग त्यासाठी मुलांना काहीतरी पाहिजे ना. आता रामफल सगळे संपले, आता जे होते ना ते आम्ही घेतले काढून. हे बघा, आता हे उद्या नाही तर परवा तयार होतील, म्हणजे मुलांना खायला मिळतील. हे चिक्कू, हे बघा. आणि हे आमच्या झाडावरचे 2 पेरू. आमच्या झाडावर पेरू मिळतच नाही हो. पिकले ना तर माकड तरी खातात, नाही तर पक्षी सर्व टोचून टोचून खाली पाडून टाकतात. कधीतरी अचानक आपल्याला तयार जर होत असेल, जरा हिरवा असेल, तर त्याला काढून ठेवलं तर तो पिकतो, तर आम्हाला ते मिळतं. नाही तर मिळतच नाही पेरू खरं म्हणजे आम्हाला. आणि पोपट तर एवढे येतात ना आमच्या इथे, तुम्हाला काय सांगू. हे बघा, आणि ही एवढी लिंब काढली. ही लिंब जरा हिरवी आहेत, पण ती काढल्याच्या नंतर आता म्हणजे तयार आहे, 2 दिवसात पिकतील. हे बघ, मग आता गरमी सुरू आहे ना, आता लिंब तर खूप महाग झालेत बरोबर. तर मग आता आपल्या झाडावरती जर तयार झाले तर घेऊन जाते. आम्ही काय इकडे जास्त काय आंबट खात नाही. आता ह्या वयामध्ये आपल्याला आंबट नको जास्त, होय ना, बेतातच खायला हवं. मग आता एवढी लिंब काढली, कैऱ्या घेतल्या, 4 रामफल तयार झाली होती, म्हणजे कच्ची आहे थोडी, होतील 2 दिवसामध्ये, ती घेतली. आणि हे पेरू सुद्धा दिले यांच्या बहिणीनी. आता आणखीन काय नेणार, दुसरं तर काय नेऊ शकत नाही. आता यांना मी सांगितलंय की सकाळी जाता जाता एक जे फळ काढायचं आहे आम्हाला, ते आम्ही सकाळी जाता जाता काढू आणि पिशवीत भरू. ते जेव्हा आम्ही काढू तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेन. आणि राहिलं फणस, आता फणस पिका नाही, तर म्हणून साठी माझ्या 2 मुलांना, म्हणजे मुलीला आणि माझ्या मुलग्याला, दोघांना एक छोटा छोटा असं, म्हणजे काय बोलतात ते, साकट भाजी करण्यासाठी एक छोटा छोटा दोघांना एक एक फणस घेऊन जाणार. ते सुद्धा सकाळीच आणणार काढून, कारण का आता नको. आणि झाड जवळच आहे, संध्याकाळ झाले, मग आता म्हटलं नको. आता ही सर्व जमवाजमवी करेपर्यंत आम्हाला एवढा वेळ गेला.
आणि आता हे सगळं उद्या म्हणजे जेव्हा आम्ही आता भरणार सर्व बॅगेमध्ये तेव्हा ते जाऊन पटकन लगेच घेऊन यायचं. चला आता आपण भेटूया उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. हा नमस्कार सर्वांना, शुभ प्रभात. आपला व्हिडिओचा दुसरा दिवस उजडलेला आहे. आता मी यांना सांगते जी काय कोणती फळं काढायची आहे ती लवकर काढून घ्या आणि बॅगा भरून घ्या, म्हणजे आपली तयारी करायला मोकलं. आता उशीर होणार. चला हे बघा, ही आमची जी बाउंड्री आहे चिऱ्याची त्याच्यावर चढले आणि आता तिथून बघा कुठे जातात आहे. इथे केलीचं फणं तयार झालेलं आहे, ते सुद्धा काढतोय आम्ही. इथे ठेवून काय माकडं सर्व वाट लावणार. केलीची पानं कापून घेतात आहे आधी. केलीची पानं सुद्धा आमची गुरं खातात म्हणून सांगितलं वाड्याजवळच टाका. हा आमचा बाजूला वाडा आहे. अच्छा, तिथून तोडता का? ठीक आहे, तोडा. बघा कसं जमतंय तुम्हाला. बाउंड्रीचे एकदम बाहेर गेलेलं आहे केलीचं फणं, म्हणजे केलंच बाहेर गेलेली आहे जास्त, त्यांना जमणार नाही ते. हे बघा, ओ बघितलं, एकदम तयार झालेत, 2 दिवसात पिकतील. ओ हे बघा, हे बघा. हे बघा, आमच्या घराच्याच वरच्या बाजूला एक फणसाचं झाड आहे, तिथून यांनी 2 फणस आणले. हे बघा, ही आमची लाकडाची खोप आणि हे आमचं घर. हे काजूचं झाड आहे. साखरभाजी होऊ शकते ना याची? हा, का गरे तयार नाही ना झाले असतील? अच्छा, 2 बसवतील ना दोघांना एक एक? चालेल, ठीक आहे. फळं जी काढायची होती ना ती काढून झाली. आता हे काय करतील, एक एक फणं वेगळं करतील आणि काय बॅगेत पिशवीत भरायचं असतील ते भरून घेतील आणि मग लागतो आम्ही आमच्या तयारीला. आम्ही जी ही कोकणामधली रानमेव्याची जी भेट नेतोय आमच्या मुलांसाठी, हे तुम्हाला कसं वाटतंय? आवडतंय ना? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आमची सर्व तयारी झाली, आता आम्ही निघालो मुंबईला. द्या जाऊन.
I'm there.